नीतिमान पुरुष होता. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्याच्या भोवती काय होतं? सहज नीतिमान होता तो. त्याने काय केलं? प्रभूने सहज कुंपण टाकलं त्याच्या भोवती. सहज कुंपण त्याच्या भोवती टाकलं नाही, तर त्याने देवासाठी झटला. आमेन. पवित्र जीवन जगला, पवित्रतेत राहिला, वचनाप्रमाणे जगला. त्याने त्याच्या लेकरांमध्ये तेच पेरला. त्याचे 7 पुत्र होते. त्या 7 पुत्राच्या घरात आणीबाणीने जेवण ठेवायचा, उपकार सुटी ठेवायची आणि ते लेकरांच्या काय करायच्या नावाने होमबली करायचा. का करायचा होमबली? न जाणो माझ्या लेकराने देवाविरुद्ध काही पाप केला असेल, देवाविरुद्ध काही वाईट गोष्टी केल्या असतील, त्यासाठी तो होमबली नित्य नियम करत होता. कोणासाठी करत होता? कोणासाठी? हालेलुया, हालेलुया. त्याचं सगळं गेलं. सगळं गेल्यावर पण तो काय म्हटला? ज्याचं होतं त्याने नेलं. माझं काय केलं? लोकांनी त्याला भडकवलं, पत्नीने भडकवलं. तो त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं का त्याने? काय म्हटला तो? ज्याचं होतं त्याने नेलं, माझं काहीच गेलेलं नाहीये. हालेलुया, हालेलुया. आमच्या जीवनामध्ये निराशा केव्हा येते? जेव्हा आमचं काही हरवतं, काही कमी होतं, आजार येतात, व्याधी येतात, पीडा येतात, तेव्हा आम्ही निराशेत जीवन जगतो. पण तुम्हाला माहिती आहे आजार कशासाठी येतात? बोला. काय? देवाचं गौरव करण्यासाठी आजार येतात. देवाचं अस्तित्व आमच्या जवळ आहे किंवा नाही यासाठी पण आजार येतात. हालेलुया. आम्ही म्हणतो देव माझ्या जवळ आहे, देवा तू माझ्या जवळ आहे, देवा तू माझ्या जवळ आहे. कसं कळणार देव आमच्या जवळ आहे? हालेलुया. कसं कळणार? कसं कळणार देव आमच्या जवळ आहे? कसं कळणार? कसं कळणार? तुम्ही तुमच्या पती सोबत राहता, सासू सोबत राहता, तुम्ही एका घरात सोबत राहता म्हणून माहिती की आम्ही सोबत आहोत. माहिती आहे ना? एका कुटुंबात राहता, एका घरात राहता, सोबत जेवता, उठता, बसता, म्हणजे अहोरात्र प्रत्येक घराची काळजी तुम्ही घेता, मिळून सगळं काम करता. तुम्ही काय म्हणता? आम्ही सोबत राहतो. मग येशू सोबत आहे हे कसं कळणार? नाही. आता त्याला दाखवायचंय की मी तुझ्या सोबत आहे. महिमा आज प्रभूला तुला दाखवायचं तो तुझ्या सोबत आहे. कसं दाखवणार? तुला देहारूपाने दाखवणार ना तो. आत्म्यात तुला काय कळतं? तू रोज प्रार्थना करते, रोज इतकी प्रार्थना करते, इतकी प्रार्थना करते, इतकी प्रार्थना करते. माझ्याजवळ प्रभू तू राहा, माझ्याजवळ तू प्रभू राहा. माझ्या देवाला दाखवायचंय तुला तुझ्याजवळ आहे. काय करत? प्रभू आदर आणतो. प्रभू प्रभू शिष्य जेव्हा नावेत बसले होते, येशू नावेत होता. येशू कुठे होता? कुठे होता? नावेत येशू होता. आता शिष्याला माहिती आहे येशू असल्यानंतर वादळ आमचं काहीच करू शकत नाही. येशू अस्तित्व त्यांच्याजवळ होता, पण देवाला त्यांचा विश्वास पाहिजे होता. तो तेव्हा देहाने होता, आमच्यामध्ये तो आत्म्याने आहे. त्याने काय केलं? वादळ आला. वादळ आलं तिथं. ते वादळ कशासाठी आलं? येशूचं अस्तित्व दाखवण्यासाठी. हालेलुया, हालेलुया. आमच्या जीवनात पण वादळ येतं. लक्षात ठेवा, आम्ही खूप प्रार्थनेत आहे. उदाहरणार्थ मी वर्षाचंच घेते. येशू वर्षाजवळ आहे हे येशूने दाखवायचं होतं. वर्षाने काय केलं? सुसाईड करायचा प्रयत्न केला. पण तिच्याजवळ कोण होतं? मेली का ती? मेली का ती? काही लोक तिच्या जवळ आले, दूर गेले. काही नुकसान झालं का तिचं? कोणाच्या असल्याने
शकत नाही. कोणाचा हात लावलेली आम्ही बदलू शकत नाही. देवाच्या अस्तित्वाने आम्ही सगळं काही बदलू शकतो. आज ती जिवंत आहे. कोणी केलं? जर तिच्याजवळ असते कदाचित ती आमच्यामध्ये नसती. असते का? येशू नव्हता ना? जिथे येशू येतो तिथे अशक्य गोष्ट शक्य तो करतो. आज आम्ही म्हणतो हे माझ्याजवळ आहे, ते माझ्याजवळ आहे, हे माझ्यापासून दूर आहे. आनंद करा. कारण की मनुष्य दोन दाण्याची चाकरी करू शकत नाही. तुमच्याजवळ तुमचे जर दूर जातात तर आनंद करा. का आनंद करा? तुम्ही प्रार्थना करता, प्रभू मला तू पाहिजे. हालेलुया. काय प्रार्थना करता? प्रभू मला तू पाहिजे. थोडं समोर या. हालेलुया. मला तू पाहिजे. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आमच्या जीवनात बरोबर वादळ येतं. का? तू बोललीस ना मी तुझ्याजवळ पाहिजे, पण वादळ आल्यानंतरच मी तुझ्यामध्ये काम करू शकतो. हालेलुया. 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 इस्रायल लोकांना मिस्राच्या तावडीतून काढायचं होतं. तो सहज काढू शकला असता. पण त्याने फारोचं मन कठीण केलं. का केलं? कारण की फारोने त्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. मग त्रासापायी ते वैतागले, कंटाळले. कोणाचा दावा करू लागले? देवाचा दावा करू लागले. आम्हाला काढ. मोशेला दोष देऊ लागले की तलवार घेऊन आलास का आमच्यासाठी? तू काय केलं? राजाच्या हातात तलवार दिली आम्हाला मारण्यासाठी. पण ते देवाचं कार्य होतं. देव आहे हे अस्तित्व ते लोकांना दाखवायचं होतं. उवाचा पाऊस पाडला, बेडकाचा पाऊस पाडला, महामारी आली, पण इस्रायल लोकांना काहीच झालं नाही. का? देव आत्म्यात त्यांच्या जवळ होता. कळालं का? आजार आले तर म्हणायचं देवा का केलं? नाही, येशू माझ्या जवळ आहे. मी प्रार्थना केली आणि त्याला माझ्या जीवनात त्याचं अस्तित्व दाखवायचं होतं, म्हणून हा आजार आलाय. हा आजार मरण्यासाठी नाही, हा आजार माझा नाश करण्यासाठी नाही, ही व्याधी मला बरबाद करण्यासाठी नाही. तर मी केलेल्या प्रार्थना त्याने ऐकलेल्या आहे आणि त्याचं अस्तित्व त्याला मला दाखवायचंय, यासाठी हा आजार आलाय. हालेलुया. हालेलुया. मग कळलं नाही येशू तुझ्या जवळ आहे. हालेलुया. डोकं दुखायले, आम्ही प्रार्थना करू, येशू मला बरा कर. जवळ असलेलाच बरा कर ना. हालेलुया. करणार का नाही? हालेलुया. हालेलुया. आमचा परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. आमचा परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. माझ्यापेक्षा जास्त तू कोणावर प्रेम करू शकत नाही. हालेलुया. हालेलुया. कारण तो संपन्न आहे प्रत्येक परिस्थिती बदलण्यासाठी. तो संपन्न आहे मेलेल्यातून जीवन देण्यासाठी. तो संपन्न आहे तुमचे कितीही व्याधी, पीडा, संकट असो, तो त्याच्यातून काढण्यास समर्थ आहे. हालेलुया. पण तुमचा विश्वास पण तसा पाहिजे. मनुष्याकडून नाही, तुझ्याकडून प्रत्येक मार्ग मोकळे कर. काय म्हणायचं? मनुष्याकडून पण तुझ्याकडून प्रत्येक मार्ग काय कर? मोकळे कर. हालेलुया. 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 येशू मसीह की. आज आम्ही एक गोष्ट शिकणार आहे. आम्ही मागच्या आठवड्यात एक शिकलो, आमच्या भोवती कुंपण असणं गरजेचं आहे आणि ते कुंपण महत्वाचं होतं आमच्या लेकरांसाठी, कुटुंबासाठी, परिवारासाठी. मग ते कुंपण आणण्यासाठी आम्ही काय काय शिकलो? पहिली गोष्ट वैयक्तिक प्रार्थना, दुसरी गोष्ट कौटुंबिक प्रार्थना, तिसरी गोष्ट काय? आमचा वेळ कोणात घालवायचा? कसा घालवायचा? सकाळी केली प्रार्थना संपलं नाही, संध्याकाळी आहे ना प्रार्थना, मग दिवसभर रिकामा काय? टीव्ही, सिरियल. कशासाठी वेळ येतो? कशासाठी वेळ येतो? कुंपण सहज येत नाही. सहज येतं कुंपण? हालेलुया. कुंपणासाठी कष्ट करावं लागतात. हालेलुया. हालेलुया.
तो तुमच्या समोर राहतो आणि तुम्ही त्याच्या मागे राहतात. हालेलुया. आज आम्ही शिकणार आहोत, देव कुंपण काढून घेतो. काय शिकणार आहोत? कठीण आहे पण आमच्या जीवनासाठी खूप लाभाचं आहे. हालेलुया. देव कुंपण काढून घेतो. आज तुम्ही म्हणाल देव तर दयाळू आहे. हालेलुया. तुम्ही काय म्हणाल? देव सिस्टर लय दयाळू आहे, देव कृपाळू आहे. हो आहे. हालेलुया. हालेलुया. 70 वेळा क्षमा करणारा आहे. हालेलुया. आहे का नाही? आहे का नाही? किती वेळ क्षमा करतो? किती वेळ क्षमा करतो? 70 वेळा. मग क्षमा करतच जाणार, पाप करतच जाणार का? हालेलुया. आज पश्चाताप केला, मी खोटं बोलणार नाही. दुसऱ्या दिवशी परत प्रभू आज पण मी खोटं बोलणार नाही, उद्यापासून. परत तिसरा दिवस प्रभू आज पण मी खोटं बोलणार नाही. परत चौथा दिवस. चालेल का? होईल? चालेल का? हालेलुया. चालेल का? आमच्या कुटुंबामध्ये आमचे सासू आम्हाला बांधतील. एक दिवस बांधली, आम्ही क्षमा मागितली, परत बांधली, क्षमा मागितली, परत तिसऱ्यांदा बांधली, चौथ्यांदा काय करता? लय झाला ताईचं. काय करतो? लय झाला ताईचं. मग जातीवर येतं. हालेलुया. 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 येशू मसीह की हालेलुया. हालेलुया. आम्ही प्रार्थनेत, वचनात असणं गरजेचं आहे, कुंपण असणं गरजेचं आहे. जर आज प्रार्थना केली, जर आठवडाभर प्रार्थना केली, कुंपण राहील का तुटत? कुंपण तुटल ना? अरे वा, खूप सुंदर उत्तर दिले. त्यांना अनुभव आलेला आहे. अनुभवाचे बोल आहे. प्रार्थना एक दिवस नाही केली, कुंपण डायरेक्ट तुटून जातं. कारण कुंपण लावणारा जर जवळ नाही तर कुंपण कोण लावल? हालेलुया. हालेलुया. सर प्रभूमध्ये टिकून राहायचंय तर आम्हाला कसं राहायचंय? आज प्रार्थना केली, जाऊ दे आता, आज रविवार होता, झाली प्रार्थना, संध्याकाळी करायची गरजच नाही आहे का? घर बांधलंय, घराचा पाया खोलवर पाहिजे तर मोठी बिल्डिंग तयार होते. हालेलुया. हालेलुया. खालचा पाया, बिल्डिंग बांधणारा पाया किती बांधतो? माणसा एवढा, कमरे एवढा का? वरची मजबूती कशी पाहिजे? जबर पाहिजे. हालेलुया. कारण की घर बांधणाऱ्याला माहित आहे, खालचा पाया जर मजबूत नाहीये तर वरची बिल्डिंग पडणारच. बिल्डिंग पडणार. म्हणजे आज प्रार्थना केली, उद्या नाही केली, परवा केली, असं चालणार नाही. ती बिल्डिंग पडणार, ते कुंपण तुटणार, ते जीवन उद्ध्वस्त होणार. पण आमचा पाया जर मजबूत आहे तर किती पण वादळ येऊ दे, किती सैतानाने गर्जना करू दे, काहीच होऊ शकत नाही. हालेलुया. 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 टरबूज चाकूवर पडलं आणि चाकू टरबुजावर पडलं, कोण कापलं जाणार आहे? कोण कापलं जाणार आहे? टरबूजच कापलं जाणार आहे. आज कापायचं नाही, सुरक्षित राहायचं. हालेलुया. ते सुरक्षित कशासाठी? येशूचं कुंपण असणं. हालेलुया. योबाचं पुस्तक, पवित्रशास्त्रामधून 34 अध्याय. योग. चांगल्या चांगल्या गोष्टी ऐकायची सवय पडली, बरोबर आहे ना? आज वचन असं आलं पाहिजे, आमच्या घरात बरकत आली पाहिजे, आमच्या घरामध्ये शांती आली पाहिजे. चांगलं चांगलं ऐकणार बनू नका, कडू खा म्हणजे चांगले बरे व्हा. हालेलुया. डॉक्टर चॉकलेट देत नाही दवाखान्यात गेल्यानंतर. हालेलुया. दुखत असल्यानंतर डॉक्टर चॉकलेट बिस्किट देणार नाही, देईल का? चॉकलेट दिल्याने आजार पडून नाही जाणार. डॉक्टर काय करतो? कडू गोळी देतो. पण त्या वेदना एवढ्या असह्य असतात, ती कडू गोळी खावाच लागते. इंजेक्शन देतो, शरीराला वेदना ऑलरेडी असतात, इंजेक्शन देऊन आणखी वेदना देतो. कशासाठी? कशासाठी? बरं होण्यासाठी. आज ते
कडूपण आम्हाला पण झेलायचंय. हालेलुया. जर आम्ही प्रार्थना करत नाही, जर आमचं कौटुंबिक जीवन प्रभूसाठी व्यवस्थित नाही, कुटुंबामध्ये प्रार्थना नाही, आम्ही फक्त वरवरचं जीवन जगतो, येतो चर्चला, चटई गरम करतो आणि घरी जातो, आले तसे चालले, काही कामाचं नाही प्रियानो. आहे का? जगासारखं होऊ नका, जगाशी समरूप होऊ नका, तर मनाच्या नवरीकरणाने स्वतःचं रूपांतर करा. आले, हातरी दिली, चटई गरम केली, चालले घरी, काय नेलं? काय नाही हो, परत तसंच आहे. कशामुळे? तू वचन स्वीकारलंस, तू वचनाचं मनन केलंस, वचनाचं गहिराईता समजलीस, वचन रोज स्वीकारलं का आपल्या जीवनामध्ये, रोज वचन कबूल केलं का? हालेलुया. जो देव तुला वचनाद्वारे बोलतो त्याच्यामध्ये काहीतरी रहस्य असत, ते समजण्यासाठी त्याच्याकडे तू कधी मागितलंस का की प्रभू हे वचन समजण्याची बुद्धी आणि ज्ञान मला दे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पाया मजबूत नाही तर जीवन उद्ध्वस्त होणारच प्रियानो. पाया मजबूत करणं गरजेचं आहे. आमचं वैयक्तिक समर्पण प्रभूला करणं गरजेचं आहे. आम्ही शिव्या पण देतो, आम्ही प्रार्थना पण करतो, काही कामाचं नाही. तो म्हणतो ही प्रार्थना मला वीट आणणारी आहे. आम्ही निंदा पण करतो, आम्ही प्रार्थना पण करतो. प्रभू कंटाळा करणार ना आमचा? हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की याचा 34 अध्याय 20 ते 27 वचन ज्याला मिळेल ते वाचा. बलिष्ठ जण कोणाचा हात न लागता शेत पावतात. कारण देवाची दृष्टी प्रत्येकाच्या आचरणावर असते, त्याचे प्रत्येक पाऊल तो पाहतो. अधर्मिक त्यात लपून राहत नाही, असा काळ असा जोर अंधकार झाला. मनुष्याने देवाच्या न्यायासनापुढे जावे, म्हणून त्याला त्याचकडे आणखी लक्ष पुरविण्याचे प्रयोजन असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की. लोक क्षणात मृत्यू पावतात, ऐन मध्यरात्री झटके खाऊन गत होतात. बलिष्ठ जन कोणाचा हात न लावता उच्छेद पावतात. हालेलुया. खूप कठीण आहे बरं. आम्ही ऐकलं चालता चालताच मेला, अहो तरुण होता, ऍक्सिडेंटनेच मेला. असं नसतं व्हायला पाहिजे. आम्ही तर्क वितर्क लावतो, आमकं केल्याने गेला, तो नसता गेला, तो वाचला असता. हालेलुया, हालेलुया. कारण की प्रियानो जेव्हा कुंपण तुटतं, मरणाच्या दाढेत आम्ही जातो. हालेलुया. मी मागच्या वेळेस एक गोष्ट शिकवली होती. आमचा प्रवास कुठपर्यंत आहे? कुठपर्यंत आहे? कुठपर्यंत आहे? 30 वर्ष, 40 वर्ष, 50 वर्ष, 25 वर्ष, कोणी 19 वर्ष आहे का नाही? लोक झटक्यात मरतात. का मरतात? मरण कशामुळे आहे? हालेलुया. कशामुळे आहे? खूप सुंदर उत्तर दिलं. पापामुळं मरण अटळ आहे. हालेलुया, हालेलुया. आमचे आयुष्य मर्यादा ही परमेश्वराने आमच्यासाठी दिलेली आहे, पण ती आयुष्य मर्यादा कशी वाढत ते पण शिकवलेलं आहे. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 1 आणि 2 वचन वाचा. नीतिसूत्रे याचा 3रा अध्याय 1 आणि 2 वचन. आमचं आयुष्य कसं वाढतं. हालेलुया. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. हालेलुया. तुझ्या चिंतनात माझा आज्ञा वागव, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी व कल्याण ही तुला प्राप्त होईल. हालेलुया. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, त्याच्या आज्ञा तुझ्या चित्तात असो, त्यापासून तुला काय मिळेल? 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, 4 लाख रुपये. असं लिहिले का? कशासाठी जगता तुम्ही? पैशासाठी सिस्टर.
खाण्यासाठी नाही. पैशाच्या मागं, धनाच्या मागं, काहीतरी खाण्याला मिळवण्याच्या मागं, घर मिळवण्याच्या मागं, धन संपत्ती मिळवण्याच्या मागं नका पडू. त्याच्यासाठी नका जगू. जगायचंय तर देवासाठी, देवाच्या वचनासाठी. कारण की प्रियानो, आम्ही काहीच नेणार नाही. नेणार आहे? तुमच्या अंगावरचे कपडे सुद्धा तुम्ही नेणार नाही. ज्या घरासाठी तुम्ही भांडता ते घर सुद्धा तुमच्या सोबत येणार नाही. जसा हक्क तुम्ही मागता तर हक्क, पैशाचा, दौलतीचा, धन, लोक हे काहीच तुमच्या सोबत येणार नाही. काय येणार आहे? परत वाचा मी. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. विसरू नको. कशासाठी विसरू नको? सुश्र, आम्ही खाल्लं नाही तर आम्ही जगल का? काय? आम्ही खाल्लं नाही तर आम्ही जगल का? मनुष्य भाकरीने नव्हे तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचत. हालेलुया. सिस्टर, आम्ही पैसा जमा नाही केला, आम्ही साठवून नाही ठेवलं तर आमची पिढी कशी चालत? तुमची पिढी तुमची का? लक्ष द्या इकडं. तुमची पिढी तुमची आहे. हालेलुया. पशु पक्षी पहा, कोठारात साठवतात, त्यांचे गोदाम आहेत. 1,00,000-2 लाख रुपये जमा केले. रोजचं अन्न त्यांना कोण पुरवतो? कोण पुरवतो? मग आम्हाला देणार नाही का? आम्ही जास्त महत्व कशाला देतो? पैशाला, जगाच्या गोष्टी मिळवायला. प्रत्येक गोष्टीच्या मागे आमची धावपळ आहे. आणि या धावपळीमध्ये आम्ही नेमकं काय विसरतो? देव माझ्या सोबत आहे हेच आम्ही आधी विसरून जातो. हालेलुया म्हणा. विसरतो का नाही? सिस्टर, आम्ही खूप बिझी आहे, आम्हाला खूप काम आहे, आम्हाला वेळच भेटत नाही. अरे तुझा वेळ आज पुरताच आहे ना, आजच तुला नेलं तर कोणता वेळ तू जपून ठेवशील? मला वेळ भेटत नाही, मी खूप बिझी आहे. आणि तो जगाचा उद्धार करता किती बिझी आहे, पण त्याची नजर 24 तास तुझ्याकडे. जर आज रात्रीच तुला हाक मारली आणि तुझा आत्मा काढून घेतला, जी वेळेसाठी तू धडपड करत आहे ती वेळ इथंच संपून जायची. हालेलुया. हालेलुया. काय नेणार हो? मग तिथे जाऊन देव म्हणणार नाही काय तू रविवारी प्रार्थनेला नाही गेली असं म्हणणार नाही. मरण दाराशी उभा आहे असं म्हणणार नाही. देव म्हणणार नाही मरण की तू प्रार्थना केली नाही म्हणून तुला घेऊन चाललो, तू वचन वाचलं नाही म्हणून तुला घेऊन चाललो असं म्हणेल का? इथून बाहेर पडले असं म्हणणार नाही. हा आज तू प्रार्थनेला गेली होती, आज तुला मारणार नाही मी असं म्हणत. असं म्हणत नाही. नाही, आज तू 12 वाजता चर्चमध्ये गेली होती, तू 12 वाजता प्रार्थनेला गेला होता, आज तुझं मरण मी टाळणार का? तू भवनात बसला होता असं पण चालणार नाही. तुम्ही इथं बसलात, माझ्याकडे तुमची नजर आहे, मी तुम्हाला पाहत नाही. तुम्हाला कोण पाहतं? जो आत्म्यामध्ये तो उपस्थित आहे, तो तुमच्या अंतःकरणामध्ये बसलेला आहे. तो पाहते. खऱ्या मनाने आहात का ढोंग्याने आहात का चमत्कारापुरता आहात का नुसतं चेष्टा करण्यापुरता आहात? कोण पाहिजे तुम्हाला? हालेलुया. तिथं चालणार नाही. देवा मी आज चर्चला गेलते, आज कोण दिलं मला मरण? चालत नाही. हालेलुया. मग परमेश्वर संधी कोणाला देतो? प्रभू संधी देतो. हिजकिया राजाचं उदाहरण माहितीये का? हिजकिया राजाला प्रभूने एक संधी दिली. तुझी निवड कर. सेवकाद्वारे त्याला सांगितलं तुझ्या घराची आवड कर. तू आज मरणार आहे. हालेलुया. हालेलुया. त्या राजाने काय केलं? पश्चाताप केला. हालेलुया. काय केलं त्याने? जोरात बोला. काय केलं?
त्याने पश्चाताप केला, स्वतःचं पाप कबूल केलं आणि ख्रिस्ताला आपलं जीवन दिलं. हिजकिया राजाला संधी मिळाली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लाजराला पण संधी मिळाली. त्याला तर मरणातून वाचवलं, का मेलेल्यातून जिवंत केलं. त्याच्या शरीरामध्ये भुसा भरला होता. त्याच्या शरीरामध्ये एक एक अवयव नवीन टाकून त्याला जीवन केलं. का केलं जीवन? त्याला संधी दिली. कशासाठी? आम्हाला संधी मिळती. आज आमच्या जीवनात चमत्कार झाला. आम्ही 2 दिवस, भाई देवाने इतकं कार्य केलं, देवाने इतकं कार्य केलं. किती दिवस आठवतो? 2 दिवस. तिसऱ्या दिवशी जैसे ते. प्रियानं, तुम्ही जिवंत आहात ना, रोज त्याला धन्यवाद द्या. तुम्ही जिवंत आहात ना, रोज त्याचा गौरव करा. तुम्हाला रोज जो सांभाळतो याला धन्यवादचा यज्ञ त्याला समर्पित करा. सकाळच्या क्षणी उठा, 4ला उठा, 5ला उठा, मध्यरात्री उठा आणि त्याला शोधा आणि त्याला धन्यवाद द्या. का आजचा दिवस दाखवलास, हे खूप मोठे उपकार आहे. हालेलुया, हालेलुया. पण आमचं झगडणं कशासाठी असतं? माझे कर्ज फेड ना प्रभू, मला घर बांधून दे ना प्रभू, माझी सासू लय भांडती, तिचं तोंड बंद कर ना. हालेलुया. घराने बंद करा. तुम्हाला काय पाहिजे त्याला माहित आहे. तुम्ही झोपेतच आहात, तर तुम्हाला देईल. पण पहिलं स्थान कोणाला द्या? कोणाला द्या? कोणाला द्या? मग तुम्हाला उठण्या अगोदर तुम्हाला अन्नाची गरज आहे, अन्न मिळणार. तुम्हाला वस्त्राची गरज आहे, बरोबर देणार. का? तुम्हाला काय पाहिजे हे त्याला माहित आहे. तो ज्ञानी आहे. त्याने तुम्हाला निर्माण केलंय, त्याने तुम्हाला जगात आणलंय. तुमचा प्रत्येक क्षण त्याने त्याच्या नजरेसमोर ठेवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. मग तुम्ही मागितल्यानेच तुम्हाला मिळणार का? हालेलुया, हालेलुया. आता तुम्ही म्हणाल, सिस्टर देव तर म्हणतो मागा म्हणजे मिळेल. काय माग? काय माग म्हणतो ते? त्याला मागा. काय मागा? काय मागा? बँक, येशू. बँकेला मागितलं तर पैसा कमी राहील. डॉक्टर, येशू. डॉक्टरला मागितलं तर आजार काय आहे, आजारातून निघण्याचा मार्ग काय, कोण आहे? येशू. मग काय मागा? काय मागा? काय मागा? मागा म्हणजे मग आधी काय मागायचं हेच आम्हाला समजत नाही. काय मागायचंय? काय, कशाची गरज आहे तुम्हाला? हालेलुया. कशाची गरज आहे? हालेलुया. तो तुमच्यासाठी कैवारी पाठवा आणि तो कैवारी कशासाठी पाठवा? तुझ्या अशक्तपणा तुला बल द्यायला, तुझं कमजोर शरीर बलवान करायला, तुझ्या व्याधी पीडा दूर करायला, सैतानाने जे रचलेले प्लॅन आहे तुझ्या जीवनामध्ये नष्ट करण्यासाठी त्याने तुला कैवारी आत्मा देण्याचं तुला वचन दिलेलं आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आम्ही आमच्या बुद्धीने नाही चालू शकत प्रिया. हालेलुया. जर देवाने सगळं काही आमच्या हातात दिलं असतं. देव इतका हुशार आहे, समयानुसार काम करणारा आमचा देव आहे. उपदेशोपचार, हसण्याचा समय, रडण्याचा समय, आनंद करण्याचा समय, उल्हास करण्याचा समय, सगळे समय ठेवले. कशासाठी ठेवले? त्याला आदामाचा अनुभव आहे. आदामाला सगळं दिलं, दिलं का नाही? फळं दिले, किती सुंदर वातावरणात एरदेन बागेत ठेवलं. येशू देव परमेश्वर तिथं अहोरात्र होता. होता का नाही देव? देव स्वतः त्याची काळजी घ्यायचा. त्याला कशाची कमी होती हो? त्याला कशाची कमी होती का? हालेलुया. त्याला कशाचीच कमी नव्हती. हालेलुया, हालेलुया. त्याला कशाचीच कमी नव्हती. पण तरीही त्याने गद्दारी केली आणि गद्दारी केल्यानंतर
तिने ते केलं, तिने ते फळ खायला. मग ती काय म्हणते, नाही प्रभू, त्या सापाने मला बोलवलं म्हणून मी खाल्लं. कबुली केली का पापाची? जर आदामाने हवाने स्वतःच्या पापाची त्या क्षणात कबुली केली असती, तेव्हा क्षमा केली असती. केली असती का नाही? हो, केली असती का नाही? केली असती का नाही? दावीद राजा म्हणतो, स्वतःच्या चुका कोणाला दिसता. काय म्हणतो? जोपर्यंत आम्ही आमचं पाप कबूल करत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या परिस्थितीतून बाहेर येऊ शकत नाही. आमच्या जीवनातल्या व्याधीपीडा जाऊ शकत नाही. जखडलेलं जीवन मोकळं होऊ शकत नाही. गंज खाल्लेलं जीवन आशीर्वादित होऊ शकत नाही. तो गंज कशाचा आहे? पापाचा आहे. मागच्या आठवडे गोष्ट शिकलो, जुनाट पाप. लग्नाच्या अगोदरचं कुंवारापणा, लहानपणापासून कबूल करू शकतो आपण. आम्ही ज्ञानी नाही, आमच्यामध्ये बुद्धी नाही, पण आम्ही द्यायला म्हणू शकतो, तुला न आवडणारी जी गोष्ट लहानपणापासून आजपर्यंत माझ्यामध्ये झालेली आहे, मला आठवण करून दे. कशासाठी आठवण करून दे? आठवण आल्यावर पुन्हा ते पाप करणार का हो? आता आठवण करून दिली की तू मागील बाबाला जात होती, जाणार का हो? नाही नाही नाही, आजच्या नंतर नाही करणार. हे तुझ्या नजरेत पाप आहे, नाही करणार. तू मोठमेरची यात्रेला जात होती, काय म्हणणार? नाही 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 करणार प्रभू, तुला नाही आवडत ना? नको. आमचं कालचंच उदाहरण आहे. आम्ही सकाळची प्रार्थना घेत होतो, पण आम्ही घरात घेत होतो. पण आता मी थोडी खिन्नता होती. मी प्रार्थना केली, प्रभू तू 2 दिवसापासून का उठवत नाही? देवाच्या आत्म्याने ही गोष्ट दाखवली, भवन मी कशासाठी बांधलंय? ह्या भवनात आराधनेची धूम मला पोहोचलीच पाहिजे. हालेलुया. तुझं घरात नाही घ्यायची, माझ्या भवनात तुला आराधना घ्यायची. जेव्हा मी कबूल केलं, मी क्षमा मागितली, बिना अलारामचं उठून मला सकाळी बरोबर 5ला बसवलं. हालेलुया. 5 वाजता बरोबर भवनात आणलं. हे खरं देवाचं अस्तित्व आमच्याजवळ असण्याचं चिन्ह आहे. हालेलुया. त्याला आवडणारी गोष्ट तो आमच्यामध्ये करतो. पण केव्हा करतो? आम्ही जेव्हा म्हणतो, तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. हालेलुया. आमच्या देवाचा एक स्वभाव आहे, जोपर्यंत काही गोष्टी आम्ही बोलत नाही, तो करत नाही. हालेलुया. त्याचं वचन आहे, तुझं मुख उघड म्हणजे मी भरन. काय म्हणत आहे? तुझा मुख उघड म्हणजे मी भरन. जोपर्यंत आम्ही तोंडाने बोलणार नाही की प्रभू असं असं कर, मला 4ला प्रार्थनेला उठव, तोपर्यंत मी कसंच उठणार नाही. तुमच्या घराने मागण्यापेक्षा त्याला आवडणाऱ्या गोष्टी मागून बघा बरं. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी तू देणार, 100% देणार. हालेलुया. दावीद राजा स्तोत्रसंहितामध्ये म्हणतो, तुझी इच्छा पूर्ण करण्यास तू मला सहाय्य कर. हालेलुया. रोज आम्ही प्रार्थना करतो. जर आम्ही रोज म्हटलो, प्रभू माझी इच्छेने नाही, तर तुझी इच्छा काय आहे आजच्या दिवसासाठी? हालेलुया. मी नवीन प्रभूमध्ये होते, 7-8 वर्ष अगोदर मी प्रार्थना करायची, प्रभू आजचा दिवस दाखवला, आज एक तरी आत्मा तुझ्या राज्यात आ. रोज नित्यनियम ती प्रार्थना देव माझ्याकडून करून घ्यायचा, प्रभू एक तरी आत्मा आज तुझ्या राज्यात आण, माझ्या मूर्खाचा उपयोग कर. प्रभू एक तरी आत्मा. कितीतरी आत्म्याचं तारण त्या परमेश्वराने केलं. मागितलं काय? एक. काय? तुम्ही बोलू शकत नाही, तुम्ही बोलू शकत नाही, फक्त भिकारी बनू नका. मी अशा शब्दात बोलणार आहे, भिकारी बनू नका. भिकारी काय? मला दे, मला दे, माझं कर, असं कर, तसं कर, असं बरं कर. हा कोण आहे? भिकारी. वाईट वाटतं ना? भिकारी आहात तुम्ही? भिकारी आहात का? कोण आहात? तुमची ओळख काय आहे? अरे तुमची ओळख सांगा, कोण आहे तुम्ही? हालेलुया. कोण आहे? हालेलुया. कोण आहात? मग राजाला माहित नाही का पुत्राला कन्येला काय पाहिजे? भिकारावाने भीक मागू नका. त्याची इच्छा स्वतःच्या जीवनात
व्यक्त करा, म्हणा त्याला तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण कर. मला माहिती आहे माझी इच्छा तू पूर्ण करशील. मी मागणार नाही, मी बोलणार नाही, पण मला माहिती आहे माझ्या हृदयाचा एक एक धोका तुला माहित आहे. मग माझी इच्छा तू पूर्ण करशीलच, पण आधी का मग ते कुशवंत मानाचा संवाद आहे. मग ते कुशवर्तमान याचा 6वा अध्याय वाचा 25 पासून. परंतु मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय घालावे याची चिंता करीत बसू नका. हालेलुया. काय म्हणत आहे? याच तो मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी म्हणजे आपण काय खावे व काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे अशी काळजी करू नका. हालेलुया, हालेलुया. अन्नापेक्षा जीव व वस्त्रापेक्षा शरीर विशेष आहे की नाही? आहे का नाही? हो, आहे का नाही? तुम्ही मागितल्यानेच तुम्हाला वस्त्र मिळतील. आता मला कशाने झाकलं होतं? ईश्वरी देवाने कशाने झाकलं होतं? देवाने कशाने झाकलं होतं? तो काय म्हटला? त्याला आवाज दिला, आदमा आदमा. काय म्हटलं तो? प्रभू मी नग्न आहे. प्रभू म्हणले तुला कोणी सांगितलं तू नग्न आहेस? हालेलुया. काय म्हटलं प्रभू? तुला कोणी सांगितलं तू नग्न आहेस? जे फळ नाही खायचं ते मी खाल्लं. ज्या चुका नाही करायच्या त्या आम्ही करतो प्रियानो. हालेलुया, हालेलुया. मग काही गोष्टीची कमतरता आमच्या जीवनात येते. अन्नासाठी भांडता का कमतरता आहे? कुठेतरी चुकलात, कुठेतरी देवाविरुद्ध काहीतरी चुका केल्यात. हालेलुया. तुमच्या जीवनातली कमतरता जर तुम्हाला दिसायला लागली, हालेलुया, कबूल करायचं. तुला न आवडणारी काही गोष्ट माझ्याकडून झाली असेल, मला काय कर, आठवण करून दे. का माझ्या जीवनात कमतरता? हा, आम्ही देवाला भांडू शकतो, आम्ही देवाला बोलू शकतो. हालेलुया. देवाला बोलू शकतो, भांडू शकतो, आमचा हक्क आहे. का बरं माझ्यासोबत असं होतंय? मी तर प्रार्थना करत आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्यामध्ये कमतरता का आहे? माझ्या जीवनातली कमी मला का जाणवत आहे? कुठंतरी मी चुकलेले आहे याची मला जाणीव कर. जेव्हा आम्ही अशा शब्दात बोलतो ना, देवाचा आत्मा त्या क्षणात आमच्यातला चुका दाखवतो. यासाठी आम्ही पवित्रतेत जीवन जगावं. पुढे वाचा सिस्टर. आकाशातील पाखरांकडे आकाशातील पाखरे निरखून निरखून पहा, पहा, ती पेरणी ती पेरणी करीत नाही. करत नाही. पेरते का हो? मी आता पक्षी पेरणार आहे. पेरते? हालेलुया. वाचा सिस्टर. कापणी करीत नाही, कापणी करीत नाही, ती कोठारात साठवीत नाही, ती ब्यालेच काहीच करीत नाही. कोठारात, साठवीत नाही. कोठारात. आमची धडपड कशासाठी? 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 बाई साठवू दे, किती साठवा, फाटकी थैली तू गळून पडणारच, दवाखान्यात जाणारच, कळणार नाही तुला. हालेलुया. फाटकी थैली तिच्यातून गळून पडणारच, किती साठव. आज आम्ही विचार करतो, नाही मी महिन्याला 1000 रुपये जमा करू. कशाला? मला घर बांधायचंय. महिना 2 महिने जमा होतात, 3ऱ्या महिन्यात लगेच वादळ येतं, आजारी पडतो. ते 1000 रुपये 2000 रुपये काढावाच लागते. कुठं जमा होणार हो? कुठं जमा होणार? आमचं लक्ष प्रभूकडे नाही, आमचं लक्ष कुठं आहे? जगाकडे आहे. जगातून कसं मिळेल, जगात कसं साठवल, जगात कसं मला मिळेल, जग मला कुठून कुठून कोण काय केलेलं मला पैसा मिळेल.
कोणता बिझनेस केल्याने मिळेल, कोणतं काम केल्याने मिळेल, कुठून नफा होईल, कुठून फायदा होईल, याकडे लक्ष आहे. आणि तुमचा फायदा करायचा ना, माझी साक्ष तुमच्या नजरेसमोर आहे. जॉबवर होते, पद होतं, पण काहीच नव्हतं. आज काहीच नाहीये, सगळं काही प्रभूने दिलंय. डबल मजली घर उभं केले. कोणी केले? कोठाला साठवून नव्हतं ठेवलं. कोणी दिले? त्याच्यामध्ये केलेले श्रम व्यर्थ जात नाही. धडपड करू नका, मला दे, मला दे. अरे तू पाहिजे, देशीलच मला वेळ आल्यावर. तू जर आहे तर ती वेळ आल्यावर तू मला बरोबर देशील. मग मी आदर्शपणाने घेणार नाही, तू मला संपन्न तेवढं देशील. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. हालेलुया, हालेलुया. काही नाही ना तरी तुम्ही धनवान स्वतःला समजा. कशामुळे समजा? माझा प्रभू माझ्याजवळ आहे. मी सगळ्यात मोठी धनवान आहे, मी सगळ्यात मोठा धनवान आहे. का? मी प्रभूकडे नजर लावली. मी त्याला मागितलंय, तू पाहिजेस, तू पाहिजेस, तुझी गरज मला आहे, त्याची गरज मला आहे हे मी त्याला दाखवलं. मी त्याच्यासाठी भुकेली आहे, तहानेली आहे, मी व्याकुळ आहे हे त्याचं लक्ष जाण्यासाठी आणि तो माझ्यामध्ये राहण्यासाठी केलेलं आहे. आणि ती तहान तो भागवणार. कारण की मत्ते 5 मध्ये म्हटले, जो भुकेला व तहानेला आहे तो तृप्त होईल. आज भुकेलं कशासाठी म्हणा? कशासाठी? आमेन. कशासाठी? मला बोल, मला बोल, मला बोल, मला बोल. तू माझ्या जवळ आहे, मला दाखव. याचं भुकेलं बना. तुमची जगी भूक प्रभू भागवत. हालेलुया. पुढे वाचा सिस्टर. तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यास खावयास देतो. की त्यापेक्षा हालेलुया. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही? श्रेष्ठ आहात की नाही? तुम्हाला विशेष करून निर्माण केलंय. कशासाठी? भीक मागण्यासाठी? कशासाठी निर्माण केलं? कर्जात मरण्यासाठी? आजारात मरण्यासाठी? भीक मागून जीवन जगण्यासाठी जगात आणलंय त्याने? नाही. तू राजकन्या, तू राजपुत्र आहे. देवाचं गौरव तुझ्या जीवनात होण्यासाठी तो राजा तुझ्या जवळ असणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. आमची ओळखच आम्हाला नाही प्रियानो, आम्ही कोण आहोत. जर असती तर आम्ही अशा परिस्थितीत जीवन नसतं जगलो, कुरकुरीत जीवन नसतं जगलो, निंदित जीवन नसतं जगलो, आनंदात जीवन जगलं असतं. मग आम्ही एक शब्द नेहमी बोलतो, मम्मी रोजचा दिवस एक नवीन वर्षासारखा दिसतो ना? हो. मी प्रार्थना करायचे, प्रभू मला रोजचा दिवस एक नवीन वर्षासारखा जगायचा आहे. रोज म्हणायचे, काही नसायचं. 10,000 रुपये मला आठवतो तो दिवस. मी भंगार विकून चहा केलेली आहे. ड्युटी सोडली होती, जॉब सोडला, सगळं सोडलं, प्रभूची सेवेत होते. पण मला माहित आहे माझा बाप माझ्यासाठी स्वर्गाचं भांडार उघडणार, पण मी माझी धाव बंद करणार नाही. डिग्री आहे, सगळं आहे, पण जर प्रभूच नाही तर भिकारी होते. हालेलुया. आज काहीच नाही, पण माझा प्रभू आहे, मी सगळं धनवान आहे. हालेलुया. मी कोण आहे? बोला, मी कोण आहे? मी श्रेष्ठ आहे. बोला, मी देवाच्या नजरेत श्रेष्ठ आहे. मी राजकन्या राजपुत्र आहे. मी राजकन्या राजपुत्र आहे. आणि तो राजा मला पाहिजे, तो राजा मला पाहिजे. एक लेकरू आपल्या आईसाठी रडतं, मम्मी तुला मला पाहिजे. माझ्या पोरीची सवय आहे, मी चिडले की लगेच म्हणते मम्मी पाहिजे, मम्मी पाहिजे. तिची ती सवयच आहे लहानपणापासून. मी तिला मारलं की ती मला म्हणते मम्मी तू मला पाहिजे, मम्मी तू मला पाहिजे. ह्या शब्दात तुम्हाला रोज प्रार्थना करायची, प्रभू तू मला पाहिजे. हालेलुया. प्रार्थना काय करावी हेच आम्हाला कळत नाही. मागितल्याने प्रार्थना होती का?
आज तुम्हाला सांगितलं 1 तास प्रार्थना करा. काय सांगितलं? 1 तास प्रार्थना करा. तुम्ही काय म्हणा सिस्टर, काय मागायचं? अरे काय मागायचं? मागणंच म्हणजे प्रार्थना आहे का? बोला ना, मागणंच म्हणजे प्रार्थना आहे का? प्रार्थना म्हणजे काय आहे? त्याला गौरवू शकतो, त्याला धन्यवाद देऊ शकतो, त्याची महिमा गाऊ शकतो, त्याला उंच करू शकतो, त्याचं गौरव करू शकतो, त्याला उंच ठिकाणी नेऊ शकतो, त्याची महिमा गाऊ शकतो, आपल्या घरात उंच करू शकतो, आमच्या परिवारामध्ये उंच करू शकतो, आमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तो उंच गेला पाहिजे. हालेलुया. त्याला धन्यवाद देऊ शकतो. अर्धा तास नुसतं डोळे बंद करून धन्यवाद द्या बरं. अर्धा तास फक्त जे करतात ते बरोबर मान डोलवते. हालेलुया. प्रिया सिस्टर, हालेलुया, हालेलुया. अर्धा तास फक्त डोळे बंद करा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. मागताना दम नाही लागत, धन्यवाद देताना दम लागतो. हालेलुया, हालेलुया. मागणं म्हणजे बापानं हे मागायचं, ते मागायचं, ते मागायचं, दिवस पण पुरणार नाही. आणि त्याला धन्यवाद द्यायसाठी अर्धा तास म्हटलं लय दम लागतो सिस्टर. हालेलुया. त्याला गौरवण्यासाठी थकताय, त्याला मागण्यासाठी थकत नाही का तुम्ही? मागून 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 तो थकतोय. किती मागता? काही मागू नका, त्याला मागावं. तो तुमच्या घरात राहिल्यानंतर तुमचं प्रत्येक पाऊल तो सांभाळेल. तुमच्या डोळ्यात एक एक पापणी जेव्हा जेव्हा लावती त्यावेळी तो तुमच्या जवळ आहे. तुमच्या डोक्याचा एक एक केस त्याने मोजलेला आहे. त्याच्या विरोधात तो हलून देणार नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की, येशू मसीह की. मग लोक झटकेत का बरं मारतात? झटकेत का मारतात लोक? हालेलुया. त्याचं काय होतं? कुंपण तुटतं आणि लोक झटक्यात मारतात. आम्ही ऐकतो लय वाईट झालं. का झालं? प्रभूचं कुंपणच नसेल. देवाने संधी दिली, त्याचा सदुपयोगच नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. संधी जर परमेश्वर देतो त्या संधीचा सदुपयोग करणं गरजेचं आहे. जर देव संधी तुम्हाला देतो, ती संधी कशासाठी येते हो? हे जीवा खा पी ऐश कर. काय? हे जीवा खा पी ऐश कर. पिक्चरला जा, 5 पकवान बनव आणि खा. कशासाठी दिले? अरे खादाड्या, तुझ्या गळ्याला सुरी लाव. अरे खादाड्या, काय कर? तुझ्या गळ्याला सुरी लाव. हालेलुया, हालेलुया. येशू मसीह की, हालेलुया, हालेलुया. मग काय प्यायसाठी संधी नाही देत? कशासाठी संधी देतो? शिकलो आम्ही हिजकिया राजाचं. काय केलं हिजकिया राजाने? काय केलं? त्याला सांगितलं तू मरणार आहे, आवरणीवर कर, व्यवस्था कर. काय केलं त्याने? पश्चाताप केला. केलं का नाही? जखराला सांगितलं मला तुझ्या घरी जेवायचंय. येशू त्याला म्हटला नाही की तुझं सगळं वापस दे. त्याच्या पापाची जाणीव झाली. जेव्हा येशू येतो तेव्हा आमच्या पापाची जाणीव आम्हाला करून देतो. नुसतं येशू काय म्हटला त्याला की जखरा, तुझ्या घरी मला आज काय करायचंय? उतरायचंय, जेवायचंय. हालेलुया. त्या क्षणात देवाने त्याचा ताबा घेतला. तो काय म्हटला? ज्याचं मी दुप्पट घेतलं असेल त्याला मी परत करन. हे काय आहे? येशू आल्यावर पापाची जाणीव आहे. येशू आल्यावर पवित्रता आहे. येशू आल्यावर प्रत्येक व्याधी पिढा दूर जाणं आहे. येशू आल्यावर तारण होणं आहे. शमरोनी स्त्रीचं उदाहरण, किती नवरे होते. हालेलुया. पाणी भरायला नदीवर आली. हालेलुया. विहिरीवर पाणी भरायला आली. येशू भेटल्यावर काय केलं त्यांनी? हालेलुया. काय केलं?
येशू काय म्हटला, मला तहान लागली, मला पाणी दे. हालेलुया. ती काय म्हटली, मी तर कोण आहे, शमरूनी आहे, तुम्ही ते यहुदी आहात. जात धर्म हा मनुष्याने बनवलाय, पण येशूने दाखवून दिलं कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही. हालेलुया. तिला पापाची जाणीव करून दिली. क्षणात तिचं कारण झालं. ती विधर्मी होती, ती यहुदा नव्हती, ती शमरोनी होती. येशूने तिचा तिरस्कार नाही केला. येशूने तिला पापाची जाणीव करून दिली. मला नवरा नाही. देव काय म्हटलं, मला माहिती आहे 5 नवरे झाले, जो आज 6वा आहे तोही सुद्धा नवरा. ती परत त्या नवऱ्याकडे नाही गेली, परत त्या पापाकडे नाही गेली. ती कुठं गेली, ती सुवार्ता सांगत फिरावी, जो मला भेटला तो मसीहा आहे. हालेलुया. आमच्या जीवनात चमत्कार झाल्यावर आम्ही लोकांना सांगत फिरतो का हो? हा, सांगत फिरतो. एखादी बाई भेटली, बाई येशूवर विश्वास करा, बाई माझं जीवन बदललं, तुझं पण बदल. करतो का आम्ही? त्या शंभरोनी स्त्रीने काय केलं, तिने गोष्ट लपून नाही ठेवली, सगळ्यांना सांगत फिरले, मसीहा आलेला आहे, ज्यांनी माझ्या पापाची जाणीव करून दिली, तो मसीहा आलेला आहे. हालेलुया. आम्हाला तेच करायचं. स्वार्थीपणा आमच्याकडून निघून गेला पाहिजे. आंधळे डोळे उघडा, बहिरे कान उघडा. डोळ्याने दिसतं ती त्रासात आहे, जा प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेने देव काम करावं. डोळ्याने पाहतो तरी दया येत नाही, कानाने ऐकतो तरी मनाला टोचणी होत नाही. का? आम्हाला काय करायचंय? आम्हाला काय करायचंय? जर येशूने जर तुमच्यासाठी म्हटलं तर मला काय करायचंय तुझ्याबद्दल, काय होईल? टिकणार? टिकणार? मग मी झटकेच मरून जाणार, कुंपण तुटणार. हालेलुया. हालेलुया. ज्याला कान आहे तो ऐको. हालेलुया. 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 येशू मसीह की जय. येशू मसीह की जय. संपवायचं का वाढवायचं? अरे आवाज नाही आला. हा, संपवायचं का आणखी सांगू? आवाज मध्ये जोर नाहीये, घड्याळाकडे लक्ष आहे, आवाजात म्हणजे तुम्ही ताणेला बनलेच नाही आणखी. हालेलुया. गरमी झाली की सिस्टर आता बस, डोक्याच्या वर जाऊ देऊ नका, इथं जाऊ द्या. आशीर्वाद तुमचा आहे, प्रभू तुमचा आहे, तुमच्या दाराशी उभा आहे, अंतःकरणाच्या जवळ दार घातलं. आज खरं दार उघडा, खरं पश्चातापाने त्याच्या जवळ जा आणि त्याला मला तुझी इच्छा करू. हालेलुया. हालेलुया. येशू मसीह की जय.